अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजेत तहसील कार्यालयात गट ग्रामपंचायत शेलगाव अंतर्गत देवगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल खारोळे नामक ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर 40 फूट उंच गेटवर चढून भर उन्हात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला। यापूर्वी सुद्धा इलेक्ट्रॉनिक बोर्ड समोर कडुनिंबाच्या झाडावर चढून या पद्धतीचं आंदोलन अतुल खारोळे यांनी केलं होतं। त्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती। तहसीलदार पुष्पा सोळंके धाबेराव यांनी सर्व आरोप पटवून लावले। पांगण रस्ता मोजमाप करून दिल्यानंतर गावातील काही राजकीय नेत्यांनी सोबत त्याचा माझ्या पाठीमागे वाद झाला असेल ती भानगड मला माहीत। रस्ता मोजमाप करून नंतर मी माझे कर्मचारी परत आले होते। माझ्या समोर कोणते वाद झाला नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। अतुल खारोळे यांनी असं म्हटलंय की मला गावातील काही लोकांनी मारहाण यांच्यावर पोलीस स्टेशन अंजनगाव येथे तक्रार करावी अशी त्यांची मागणी होती। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालून त्याला खाली उतरवून ताब्यात घेतला। पुढील तपास अंजनगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक व कर्मचारी तपास करत आहेत। महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेम अण्णा तायडे, अंजनगाव सुरजी। आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे की अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयासमोर एक नगर जो ग्रामपंचायत सदस्य आहे हे ग्रामपंचायत सदस्य तहसीलच्या गेटवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न करत आहेत आणि यांना उतरण्याचा पूर्ण प्रयत्न आहे आणि नक्की प्रकार काय आहे हे समजण्याचा प्रयत्न ऑफिसच्या इकडे गेलेले होते, कलेक्टर ऑफिसच्या इकडे गेलेले होते, पण लोक 10 लोक गेलेले होते। नंतर गेल्यानंतर कलेक्टरने गेले आदेश दिले की आज मॅडमने की तो रस्ता वगैरे मापून घ्या तुम्ही आणि तात्काळ रस्ता मोकळा करून द्या तहसीलदार मॅडमला। आज तिथं कास्तकार लोक जे बाजूचे आजूबाजूचे होते अडवणारे त्या लोकांनी यांना मारहाण केली। मॅडम तिथून निघून आल्या। हे ग्रामपंचायत सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे आणि यांना मारझोड झाली आणि आणि आता यांची काय मागणी आहे? यांची अशी मागणी आहे की बाबा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे। ज्या लोकांनी यांना मारलं, पटवाऱ्यांना यांना मारलेलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे होतील सरपंच आणि ह्या इतका प्रकार दुर्दैवी आहे की एका कास्तकाराला आज मागणीसाठी या गेटवर चढत आहे आणि तो आपला आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे। येथील सर्व कर्मचारी यंत्रणा त्यांना समजण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता हे काय प्रकार मोड घेते हे पाहणे आता महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र न्यूजसाठी प्रेमदास तायडे, अंजनगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.